तर आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याचे मोदक. तर चला स्टार्ट करूया. इथे सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते ओलं खोबरं घेतलेलं होतं मी आणि ते जे आहे बारीक बारीक पीसमध्ये कट करून त्याला मिक्सी ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं होतं आणि ते चांगल्या प्रकारे ग्राइंड जे आहे ते करून घेतलेलं होतं. आणि ते जे आहे ते कढईमध्ये तूप घेतलेलं होतं 1 चमच गरम होण्यासाठी आणि 2 वाटी जे आहेत ते ग्राइंड करून घेतलेलं खोबरं टाकलेलं होतं आणि ते चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. म्हणजे ओलं जे असतं ना ते सुकं करून घ्यायचं आहे आपल्या त्या खोबऱ्याला. तर स्टार्टिंगला लो फ्लेमवर भाजून घेतलेलं होतं 2 ते 3 मिनिटां. त्याच्यानंतर हाय फ्लेम केली होती आणि हे जे आहे ते कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, कारण खाली जे आहे ते चिकटू शकतं, हे पटकन चिकटतं खाली किंवा करपतं असं. त्याच्यानंतर ते चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर जर 2 वाटी हे असेल आपलं खोबरं असेल तर त्याच्यामध्ये जे आहे ते 1.5 वाटी मी गूळ टाकलेला होता आणि ते गूळ चांगला मेल्ट वगैरे झाला किंवा चांगला एकजीव झाला की त्याच्यानंतर मग टाकलेलं होतं मी इलायची पावडर टाकलेली होती मध्ये मी आणि ते आणखीन 1 ते 2 मिनिट परतून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टाकलेले होते काजू बदाम पिस्ता जे ड्रायफ्रुट्स आपल्याला जे आवडतात ते टाकू शकतो आपण. ते टाकून घेतलं, आणखीन 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घेतलं आणि मग गॅस जे आहे ते बंद करून घेतला आणि हे मिश्रण जे आहे 1 ते 2 मिनिट थंड होऊ दिलं. आणि जो साचा घेतलेला होता मोदकाचा त्याला चांगल्या प्रकारे तूप लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जे आहे ते मिश्रण टाकून घेतलेलं होतं आणि चांगल्या प्रकारे त्याला प्रेस करून घेतलेलं. आणि नंतर जे आहे ते मोदक जे आहे ते बाहेर काढून घेतलेला होता. आणि आपल्या खोबऱ्याचा जो खीस असतो, जो खीस जे आहे ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो, ते खीस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे त्याचा रोल करून घेतलेला आहे, साईडने ते वगैरे लावून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पण आपण थोडा खीस टाकू शकतो, आपल्या मनावर आहे ते. तरी ते मोदक जे आहेत एकदम रेडी आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करा.